अतिशय धक्कादायक आणि महत्त्वाचं म्हणजे प्रशासनावरती कुठेतरी प्रश्नचिन्ह उद्भवतील अशी ही घटना घडलेली आहे। मी सध्या आहे गोरेगावमध्ये आणि माझ्या मागे तुम्ही पाहताय हेच आहे ते प्रसिद्ध असं नेस्को सेंटर। आपण पाहिलं अनेक एक्झिबिशन्स असतील, अनेक कार्यक्रम या नेस्को सेंटरमध्ये होत असतात। खरं तर 11 एप्रिल रोजी या नेस्को सेंटरमध्ये एका कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं। लाईव्ह कॉन्सर्ट होता। त्या कॉन्सर्टमध्ये जवळपास 3 ते 4 हजार तरुण तरुणी असतील, म्हणजेच ऑडियन्स असेल, तो ऑडियन्स आला होता आणि कुठेतरी या तरुणांनी मद्यपान केलं, कुठेतरी ड्रग्ज घेतल्याचे आरोप आहेत आणि त्यानंतर त्यांची जेव्हा प्रकृती खालावली त्यातल्या तिघांना रुग्णालयात भरती करण्यात आलं। त्या 2 तरुणी ज्या होत्या त्यांना जोगेश्वरी इथून जवळच आहे, हाकेच्या अंतरावरती आहे, त्या ट्रॉमा सेंटरमध्ये भरती करण्यात आलं। तर ते एक 28 वर्षीय तरुण होता, त्याला गोरेगाव वेस्टला लाईफलाईन म्हणून एक हॉस्पिटल आहे तिथे भरती करण्यात आलं। 28 वर्षीय तरुणाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आणि ज्या 2 तरुणी जोगेश्वरीच्या ट्रॉमा सेंटरमध्ये ज्यांना ॲडमिट केलं होतं त्यातल्या एका तरुणीचा देखील उपचार दरम्यान मृत्यू झालेला आहे। तिचं वय 24 आहे। आणखी एक तरुणी आहे, तिच्यावरती अजूनही उपचार सुरू आहेत। महत्त्वाचं म्हणजे या कॉन्सर्टमध्ये जी मुलं आली होती त्यातली अनेक मुलं हे विद्यार्थी होते। मुंबईतील एका प्रसिद्ध कॉलेजमधले हे MBAचे स्टुडंट्स होते असं देखील म्हटलं जाते, अशी देखील माहिती पोलिसांतर्फे देण्यात आलेली आहे। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे वनराई पोलीस स्टेशनमध्ये या संपूर्ण प्रकरणाचा गुन्हा दाखल झालेला आहे। पोलीस तपास घेत आहेत। 5 आरोपींना सध्या अटक करण्यात आलेली आहे। त्यातले 2 जे आरोपी आहेत ते विद्यार्थी आहेत, MBAचे स्टुडंट्स आहेत आणि 3 आरोपी आहेत ते ऑर्गनायझर्स असल्याचं म्हटलं जात आहे। महत्त्वाचं म्हणजे ज्या ड्रग्जचे ते कन्झम्पशन झालं, पोलिसांचा असा संशय आहे की ते ड्रग्ज जे आहे ते MD आहे, MDMA, पण अर्थात त्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट जो आहे तो अजून आलेला नाही आहे। तर पोलिसही वाट बघतात, ते फॉरेन्सिक रिपोर्टची वाट बघतात। पण आपण जर पाहिलं तर अर्थात एका नेस्को सेंटरसारख्या ठिकाणी जर ड्रग्ज घेऊन जात असतील आणि तिथे जर ड्रग्ज कन्झम्पशन होत असेल, ड्रग्ज घेतलं जात असेल तर अर्थात मुंबई पोलिसांवरती मोठा प्रश्नचिन्ह आहे, प्रशासनावरती मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि या नेस्कोच्या गेटवरती जी सिक्युरिटी आहे या सिक्युरिटीवरती देखील खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे की इथून ड्रग्ज आतमध्ये जातच कसं। आणि मुंबईसारख्या ठिकाणी जिथे आपण मुंबई पोलिसांचं सतत कौतुक करत असतो की मुंबई पोलिस आणि अर्थात मुंबई पोलीस आहेच, मुंबई पोलिसांची जी क्षमता आहे ती खूप जास्तच आहे, अर्थात त्यांचा क्राईमवरती वचक आहे। पण असं असलं तरी MD सारखं ड्रग्ज हे इतक्या सहज या विद्यार्थ्यांकडे कसं आलं, ते अवेलेबल कसं होतंय, अनेक प्रश्नचिन्ह आहेत। प्रशासनावरती असेल, मुंबई पोलिसांवरती असेल आणि महत्त्वाचं म्हणजे नेस्कोचे मॅनेजमेंट आहे, नेस्कोच्या मॅनेजमेंटवरती देखील हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता वनराई पोलीस स्टेशनमध्ये याचा गुन्हा दाखल झालेला आहे। पोलिसांनी चार्ज घेतलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची सध्या ते सखोल चौकशी करत आहेत। ड्रग्ज कुठून आलं तर ते कुणी आणलं आणि ते किती लोकांनी कन्झम्पशन केलं त्या ड्रग्जचं, या सगळ्या अनुषंगाने आता वनराई पोलीस आहेत ते तपास करतायत। पण महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या ड्रग्सच्या घडामोडींवरती आपण पाहतो दिवसेंदिवस दररोज ड्रग्सच्या बातम्या असतात, दररोज कुठेतरी ड्रग्स पकडलं जातं, दररोज कुठेतरी ड्रग्स कन्झम्पशन केलं जातं। त्याच्यामुळे याच्यावरती अंकुश कधी येणार हा प्रश्न आता निर्माण झालेला